इथं जे अन्नछत्र सुरू केलेत ना, हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांना समजून घ्या. अन्नछत्र सुरू केलेले एक जणांनी केले, त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. निघत नाव घेऊ ना. परत म्हणतात हे काय झालं, अन्नछत्र एकाने सुरू केले आणि पैसे मागवते तिसरा. असले नालायकपणा करून गरीबाचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन, माझ्या जवळचा असो तर लांबचा असो, तुम्ही माझ्या संग गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत. तू आता बघ किती पैसे झाले डिझेलचे फिरलेले, ते आम्ही सगळे मराठ्या जमा करून देतो. कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतंय, कारण तिने लोकसभेत सुद्धा पैसे खाल्ले ते मला माहिती आहे. आता बी रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करत असले तर हे जमणार नाही मला. रेनकोट एका माणसाने वाटप केले, मला इथं रेनकोट वाटायचे असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करतो, भिकार धंदे बंद करतो. तोही माया नजरेत इज्जत आहे. तुला क्लिअर सांगतो ना, मी नाव घेईन पुराव्या सहित. लोकसभेला तो कोणाकडून पैसे घेतले याचं बी नाव घेईन, आणि आता रेनकोटचे कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन. मी सोडून दिलतो तुला, मला बोलायला नाही नको. तू माझ्या जवळचा असतील लांबचा असतील मला देणं घेणं नाही. गाडी घेऊन पळतो, तुला काय घेऊन पळ म्हणलेलं नाही. तू माझ्या जीवाचा विश्वास जमीन घेऊन पळतो आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो. मी जातीसाठी कसं विश्वास कमीतो. तो डिझेल किती झाला आतापर्यंत या गाडीचं भाडं सांग, 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठ्याला द्यायला लावतो तुला. महानाव खराब होतं तुमच्या असल्या नालकपणामुळं. मी मागायला लावलं काय असं होतं ते. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो आता, 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असले तर आज रात्री तुमचे पैसे माघारी मागा. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेचे आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कुणा छत्र्या वाटायच्या असते आणि कुणा रेनकोट वाटायचे असते, त्या गांडीत दम असलं तर वाटेव म्हणा, आम्ही 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्र्याची गरज नाही, आम्ही आमच्या पावसात झोडपू. हे दुकानदार आता बंद केलेत. मी समाजाच्या जीवावर फाळके हाणणारे हे बंद करून टाकले. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे, मी तेच बंद केलेत. पण यांचा हळूहळू माझ्या संघ राहून काहीच सुरू आहे. तर मी भाजदेशी नाव सांगून देतो, इतका देवारा होईल तुला वाटतं सण मी दादा आहे फादा आहे. इथं लोक पायाकडे डोकरीत असतात धरून, दादा नाही फादा नाही काही नाही म्हणून. आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असतात तेवढे, असं काही नाही. कोण दादा असतो काय नसतो, फक्त इज्जत करीत असतो प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो. मग कुणी लिहायचं त्याचं नसतं इथं, हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे, गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा. किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. कोणी सांगत आहे का नाव? उगाच पैसे काढी देत काय करते. समाज मोठा करा दिला सोडून छापायचंच बघत आहे. आम्हाला वाटलं लई मंडळी पळत होतो का. आणि शेवटचा मुद्दा,